महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू झालेल्या आहेत. आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर आहेत. ज्या पद्धतीनं या सगळ्या चर्चा सुरू आहेत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात, नेमकी काय परिस्थिती आहे? शिवसैनिकांमध्ये काय चर्चा आहे? राजकारणात काही घडतं. आजचा शत्रू उद्याचा मित्र होतो आणि आजचा मित्र उद्याचा शत्रू होतो. त्यामुळे काही अशक्य नाही, शक्य होऊ शकतं. तडजोड कुठल्या मुद्द्यांवर होते ते बघायला पाहिजे. आदरणीय उद्धवसाहेब आणि राजसाहेब त्यांचं तर रक्ताचं नातं आहे आणि एकत्र आले तर महाराष्ट्र स्वागतच करेल. दोघांचेही स्वभाव वैशिष्ट्य वेगळे आहेत. कार्यकर्त्यांची घाटणी जी आहे ती वेगळी आहे. कसं शेवटपर्यंत हे सगळं पर्क्युलेट होणार की दोन्ही पक्षाचे जरी नेते एकत्र आले तरी कार्यकर्ते एकत्र येऊ शकतील का? नाही, ठाकरे बाणा आहे, शब्दाला पक्के असतात, एकवचनी असतात. त्यामुळे दोघं भावांचं रक्त एक आहे आणि मला असं वाटतं आदरणीय उद्धवसाहेब संयमी आहेत पण तेवढेच आक्रमक पण आहेत. निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका निश्चितपणाने उद्धव ठाकरेंमध्ये आहे. राजसाहेब आणि उद्धवसाहेब हे एकत्र आले तर शिवसैनिक आणि मनसैनिक हे दोघं खुश होतील. पण नाशिकमध्ये आगामी महापालिका निवडणुकांमध्ये याचे काय परिणाम जाणू शकतात जर समजा उद्या दोन्ही पक्ष एकत्र आले तर? नाही, जागेंचं शेअरिंग कशा पद्धतीने करायचं आणि तो लोकल लेवलचा मुद्दा आहे. त्यामध्ये युती केलीच पाहिजे असं काही नाही. वरच्या लेवलला, वरच्या पातळीवरती जे नेतृत्व आहे ते नेहमी सांगतं खालच्यांची भूमिका काय आहे ते तपासून घ्या. खालचे जर सकारात्मक असतील तर वरिष्ठ निर्णय घेतात. पण शिवसैनिक म्हणून तुमच्या सगळ्यांची तयारी आहे का की जर उद्या उद्धव साहेबांनी असा निर्णय घेतला तर तुमचा त्याला पाठिंबा असणार आहे का? शिवसेना ही आदेशावर चालणारी आहे आणि आदरणीय उद्धवजींचे आदेश हे अंतिम असतात आणि ते प्रत्येक शिवसैनिक मान्य करतो. खूप खूप धन्यवाद. हे होते सुधाकर बडगुजर, ठाकरे शिवसेनेचे उपनेते होते. उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आदेश म्हणून पाळला जाईल असं ते सांगतायत. आगामी महापालिका निवडणुकांसोबतच इतर ठिकाणी देखील दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर निश्चितपणे त्याचा फायदा होईल असा विश्वास देखील शिवसैनिकांना आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी.